कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यास जागा दिल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांच्या विरोधात इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ओम सुतार आणि छाया धुमाळ अशी त्यांची नावं आहेत। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी इचलकरंजीतील कॅफेची रोज तपासणी करावी असे आदेश दिले आहेत। त्याची खरोखर अंमलबजावणी होणार का हा मूळ प्रश्न आहे। इचलकरंजीतील जुना सांगली नाका परिसरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये ॲट कॅफे नावाचं कॉफी शॉप आहे। या कॉफी शॉपच्या आड प्लायवूडची कंपार्टमेंट करून त्याला पडदे लावून छुप्या रूम बनवल्या आहेत। त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणी येतात आणि अश्लील चाळे होतात अशी माहिती निर्भया पथकाला मिळाली। या कॅफेवर छापा टाकला असता गैरवर्तनासाठी मुद्दाम जागा उपलब्ध केल्याचं दिसून आलं। त्यामुळे ओम सुतार आणि छाया धुमाळ या दोघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान इचलकरंजीत अनेक ठिकाणी असे कॅफे असून त्यातून तरुणाईला वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी इचलकरंजीतील कॅफेची दररोज तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत।